हॅलो फ्रेंड्स, मी हर्षद करचे. मी येत्या काही दिवसात खाली दिलेले हे 7 कॉलेज स्वतः व्हिजिट केले. नीट झाल्यानंतर मी KM, BJ, JJ, सायन, नायर, HBT कुपर आणि आमच्या जवळचं बारामती हे कॉलेज व्हिजिट केले. आणि ते व्हिजिट केल्यानंतर मी तिथं जाऊन तिथल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, परत इंटर्नच्या मुलांसोबत स्वतः बसून संवाद साधला की कॉलेजचे पॉइंट्स काय, कसं कॉलेज कसं आहे, कॅम्पस काय काय आहे, स्वतः जाऊन सगळे पाहिले. पेशंट फ्लो पाहिला, किती गर्दी आहे काय आहे. आणि चांगल्या प्रकारे सगळे कॉलेज मी व्हिजिट केले. प्रत्येक कॉलेजला एक एक दिवस तरी व्हिजिट करत होतो. आणि सगळे कॉलेज युनिक वाटले. प्रत्येक कॉलेज प्रत्येकमध्ये युनिक आहे. प्रत्येक कॉलेजचे मुलं ज्या कॉलेजचे जे स्टुडंट आहेत ते त्यांच्या कॉलेजला बऱ्यापैकी चांगलं म्हणतच होते. पण तसे म्हणले तर आपल्याला कोणतंच कॉलेज कम्पेअर करता येणार नाही, कारण प्रत्येक कॉलेज स्वतःच्या ह्याच्यातच युनिक असतं. पण आता आपण काही पॉइंट्स नुसार कम्पेअर करू शकतो की म्हणजे नाही का की कोणतं जास्त आहे ऍज कम्पेअर टू त्या कॉलेजपेक्षा. आता चालते, मग खालील प्रकारच्या पॉईंटवरून बघूया आपण कॉलेज. तर हे आपलं KM आहे. पहिल्यांदा इथं डेट्स लिहिलेले आहेत मी की कोणतं कॉलेज कधी सुरू झाले. तर KM 1845 सुरू झाले, BJ 1964, JJ 1845, सायन 1964, नायर 1964, HBT आणि कुपर आणि बारामती हे रिसेंटचे कॉलेज आहेत. बारामतीचा कॅम्पस आवडण्याजोगा आहे, भारी कॅम्पस आहे. मुंबईच्या कॉलेजेस बद्दल म्हणलं तर कॅम्पस जरा असे छोटेच आहेत मुंबईचे कॉलेजचे. पण JJचा कॅम्पस मोठा आहे. JJ ग्रुप्स ऑफ हॉस्पिटलमध्ये येते. JJ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल आहे. BJचा कॅम्पस पण आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. एवढा पण नाही, पण आहे, मोठा आहे बऱ्यापैकी. तर आपण खालचे पॉइंट्स नुसार हे करूया आता. कॅम्पस जर आपण साईज मध्ये कम्पेअर करायचं म्हणलं ह्या साती कॉलेजला, तर मी सर्वात मोठा कॅम्पस म्हणजे JJचा आणि बारामतीचा कॅम्पस मला बऱ्यापैकी मोठा वाटला. आणि नंतर BJचा पण कॅम्पस बऱ्यापैकी मोठा आहे. आणि सायनला कॅम्पस नाहीये, सायनला कॅम्पस नव्हता. नायरला पण चांगला कॅम्पस आहे, एवढा नाही पण बऱ्यापैकी. नायर, HBT आणि KMचा पण कॅम्पस सेमच प्रकारचे आहेत, बरोबर आहे. मग आणि ब्युटिफुल म्हणजे क्लीनलीनेस. आता कॉलेज ज्यावेळेस मी व्हिजिट करत होतो कॅम्पसमध्ये, स्वच्छता, परत हॉस्पिटलची स्वच्छता आणि सगळं जर म्हणलं ना, तर सर्वात भारी मला स्वच्छता वाटली KM मध्ये. ती म्हणजे वाच नव्हता येत नाही का की हॉस्पिटल आणि हॉस्टेलमध्ये जवळजवळच होते, एकाच कॅम्पसमध्ये होते हॉस्पिटल आणि हॉस्टेल. तरी पण हॉस्टेलमध्ये वाच नव्हता येत, क्लीनलीनेस मेंटेन केलेली होती, म्हणून हे एक पहिल्या नंबरला दिले मी. आणि बाकीचं BJ मध्ये तर पेशंट फ्लो खूप असतो, त्यामुळे बऱ्यापैकी असतं कॅम्पसमध्ये आहे. परत JJ मध्ये पण सेकंड दिलंय, JJला नायरला पण सेकंड रँक दिली आहे, HBT कुपरला पण सेकंड रँक आणि बारामतीला पण सेकंड रँक दिली आहे. बारामतीला पण तसं स्वच्छता होती, पण पेशंट एवढं पण नाही की KMला बऱ्यापैकी जास्त होतं. आणि जर तुम्हाला जर कॅम्पसच्या नुसार जर वाटलं ना कॉलेज घ्यायचंय, तर मी म्हणेल KM एक चांगलं आहे, BJ एक चांगलं आहे, JJ एक चांगलं आहे आणि बारामतीचं एक आहे, बऱ्यापैकी चांगलं आहे. नवीन कॉलेज आहे बारामतीचं, त्यामुळे कॅम्पस आणि हॉस्पिटल दोन्ही स्वच्छच होते. अकॅडमिक्स, तर अकॅडमिक्स मध्ये पहिल्या नंबरला आपलं KMच आहे, मग BJ, JJ, नायर हे तिन्ही सेम लेवललाच अकॅडमिक्स मध्ये आहेत. पण HBTचे स्टुडंट ज्यावेळेस बोलत होतो, HBT कुपरच्या स्टुडंट सोबत, तर ते सांगत होते की अकॅडमिक्स मध्ये एवढं पार्टिसिपेट नाही करत कॉलेज. आणि बारामतीचं पण तेवढंच आहे. बारामती जरासं आउटसाईडला येतं, बाकीच्या कॉलेज पासून जरासं आउटसाईडला आहे, त्यामुळे ते पण एवढं हे नाही करत. आणि फेस्ट म्हणलं तरी सर्वात चांगले फेस्ट KM मध्ये, BJ मध्ये. JJ मध्ये नाही एवढं मला वाटतं, सांगितलं नाही मुलांनी की JJ मध्ये. आणि JJ कसं हे गव्हर्नमेंटचं कॉलेज येतं, मुंबईमधलं गव्हर्नमेंटचं कॉलेज येतं, आणि हे म्युन्सिपलचे कॉलेज येतं. सायन, नायर, HBT आणि KM हे आहेत ना, ते जातात. त्यामुळे इथे फेस्ट हे चांगले होतं त्यांच्यात, की JJ मध्ये एवढे नाही. पण HBT कुपर मध्ये पण एवढं नाही होत, कारण की तिथले पोरं सांगत होते की स्ट्रिक्ट वातावरण आहे आणि एवढं पार्टिसिपेट नाही करत, अभ्यासावर जास्त फोकस केला जातो. म्हणून ज्या मुलांना अभ्यासात इंटरेस्ट आहे, अकॅडमिक्स आणि फेस्ट मध्ये एवढं पार्टिसिपेट नाही करायचं, तर त्यांच्यासाठी HBT कुपर हे बेस्ट कॉलेज आहे. आणि बारामती सांगितल्याप्रमाणे की जसं बाहेर येते, आउटसाईड येते, त्यामुळे तिथे एवढे फेस्ट ऍज कम्पेअर टू मुंबईच्या कॉलेजच्या कम्पॅरिझन मध्ये एवढ्या नाही. आता जर आपण कट ऑफ बघायचं म्हणलं, कट ऑफ हा आपला SML वर डिपेंड करतो, कारण की मार्क्स प्रत्येक वर्षी व्हॅरी होऊ शकतात. म्हणून तुम्ही SML नुसारच हे करायचं. SML
जर ओपनचा SML 249 आहे तरच KM बद्दलचा विचार करावा. तसं ओबीसीचा 4 ते 6 पर्यंतच जर असेल तर कुठेतरी लागण्याचे चान्सेस आहेत ओबीसी वाल्यांना पण. हे असेच बाकीच्या कॉलेजचे पण दिलेले आहेत. 507, 577 ओपनसाठी, बीजेला 600, एकूण 98 ओबीसी साठी बीजेला, परत जे साठी 741 ओपन मध्ये, आणि ओबीसी साठी जेला 981, परत सायनला 572 ओपन साठी आणि 1111 ओबीसी साठी, आणि नायर मध्ये 812 ओपन साठी आणि ओबीसी साठी 1083, एचबीटी साठी 860 आणि 1244 ओबीसी साठी. हे नवीन कॉलेज यांचा कट ऑफ कमी लागतोय. परत बारामतीसाठी 2232 ओपन साठी आणि 2725 ओबीसी साठी. तर हॉस्टेल आता हे दोन्ही कॉलेज नवीन होते म्हणून यांची हॉस्टेलची क्लिनलीनेस आणि बऱ्यापैकी नवीन, आता इजिप्तला नवीन हॉस्टेल पण आहे त्यामुळे त्यांना फर्स्ट क्रमांक दिलाय. जरी KM, बीजे आणि नायरला जरी सेकंड असेल, कारण की ते जुने आहेत जराशे, पण ते युनिक आहेत. प्रत्येक हॉस्टेल मला आवडलं असं नाही की नाही आवडलं. जरा इथे बीजे मध्ये फर्स्ट इयरला 5 मुलं असतात वाटतं, 5 मुलं असतात एका रूम मध्ये, आणि चांगले कॉलेज आहेत. हे पण युनिक कॉलेज वाटले. नायर पासन व्ह्यू खूप चांगला होता. हा बीचचा व्ह्यू होता. हजेलीमध्ये कॉलेज हॉस्टेल आहे. आणि आता पुढचा टॉपिक बघूया आपण. हॉस्टेल झाल्यानंतर मेस बीजे मध्ये मेस फॅसिलिटीज खूप चांगल्या वाटल्या मला मुलांसाठी. म्हणजे मेस खूप चांगली वाटलं तर बीजे मध्येच आहे. आणि बाहेर मेस मुलं एवढे प्रेफर नव्हते करत तिथले लावणं, डबा बिबा लावायचे आणि अदर मेस लावायचे. पण बीजे मध्ये मेस आवडली. बीजेची मेस भारी होती. परत एन्व्हायरमेंट फॉर पीजी प्रिपरेशन सर्वात चांगला राहील. KM आणि बीजे टॉपचे कॉलेज म्हणले होते तर चांगले मिळणार आहे म्हणून फर्स्ट रँक त्याला दिली आपण. तसे सायन नायरला पण बऱ्यापैकी आहे. जेला पण चांगली तुम्हाला कॉम्पिटिशन मिळू शकेल आणि चांगला प्रिपरेशन होऊ शकते पीजीची. आणि थर्ड रँक मी एचबीटीला आणि इकडे देईल, कारण की इथे एवढे पण म्हणजे टॉप मुलं नाहीत ना, कारण की नवीन कॉलेज आहेत त्यामुळे फर्स्ट प्रिफरन्स त्याला जाणार बाकीचे जे टॉपचे कॉलेज आहेत. तर अटेंडन्सच्या बाबतीत सर्वात जास्त स्ट्रिक्टनेस मला ह्यालाच वाटली. एचबीटी कुपरला खूप स्ट्रिक्ट सांगत होते. स्टुडंट्स खूप वेळ बोलताना सांगत होते की 75% अटेंडन्स लागतो. जर 75% अटेंडन्स नसले की पेपर नाही देत आहेत, आणि पेपर नाही दिला नाही, पेपर पण देता येत नाही, आणि तो पेपर न दिल्यामुळे तो पुढचा पण पेपर देता येत नाही. म्हणजे पूर्ण इयर ड्रॉप पडतं. अटेंडन्स स्ट्रिक्ट सर्वात जास्त ह्याचं वाटलं. मग बाकीचे कम्पॅरिझन म्हणजे एचबीटीच्या कम्पॅरिझन मध्ये कमी स्ट्रिक्ट वाटले. तर आपण जर पेशंट फ्लो बघायचं म्हणलं आता नेक्स्ट टॉपिक, तर पेशंट फ्लो सर्वात जास्त आपल्याला बऱ्यापैकी ह्या कॉलेजेसला दिसतो. हे जुने कॉलेज आहेत चांगले, त्यामुळे ह्या कॉलेजेसला पेशंट फ्लो जास्त आहे. 4 पण 5 कॉलेजला. एचबीटी पण नवीन आहे पण बऱ्यापैकी ह्या कॉलेजांच्या कम्पॅरिझन मध्ये कमी आहे, पण पेशंट फ्लो आहे एचबीटी कुपरला पण. बारामती जरासं आउटसाईडला पडतं म्हणून त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये बारामतीला पेशंट फ्लो कमीच आहे. तर कॉलेजेस मी सगळ्या कॉलेजला फर्स्टच रँक दिली, कारण की शिक्षण प्रत्येक कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जाते असे प्रत्येकच मुलं म्हणतात. की प्रत्येक MBBS स्टुडंट जो सोबत ज्यावेळेस भेटत होते त्यावेळेस प्रत्येक जण सांगत होते की कॉलेजमध्ये शिक्षण ना मॅटर करत, आपण जे शिकतो, आपण स्वतः जे अभ्यास करतो ते मॅटर करतं, आणि शिक्षक चांगलेच आहेत प्रत्येक कॉलेजचे, म्हणून फर्स्ट रँक आहे सगळ्या माझ्यातर्फे. कनेक्टिव्हिटी म्हणजे बाहेर सिटी सोबत कनेक्टिव्हिटी सर्वात चांगली हे, कारण की हे मुंबईचे कॉलेज आहेत त्यामुळे ह्यांची कनेक्टिव्हिटी चांगलीच आहे मुंबईची. आणि बीजे पुणे सिटीमध्ये येत आहे त्यामुळे बीजेची पण कनेक्टिव्हिटी चांगली. एचबीटी कुपर जराच आउटसाईडला येतं ॲज कम्पेअर टू मुंबईचे बाकीचे कॉलेज, त्यामुळे मी त्याला सेकंड रँक दिली. आणि बारामतीचं कॉलेज जरा जास्त आउटसाईडला येतं त्यामुळे मग बारामतीला थर्ड रँक दिली. एका वर्गात एका हॉलमध्ये किती स्टुडंट असतात एका लेक्चर हॉलमध्ये, तर KM मध्ये 250 आहेत, बीजे मध्ये पण 250 आहेत, जेजे मध्ये पण 250 आहेत, परत सायन मध्ये 200 आहेत, नायर मध्ये 150 आहेत, परत एचबीटी कुपर मध्ये पण 200 आहेत, आणि बारामतीच्या कॉलेजमध्ये 100 जण आहेत. तर हे काही फोटो आहेत कॉलेजेसचे. या बारामतीचं कॉलेज आहे, हे सायन आहे, हे जे कॉलेज आहे, जे कॉलेजचे बिल्डिंग्स आहेत ते.
परत ते आपले हे बीजे आहे, हे एचबीटी कुपर आहे, एचबीटी कुपर आहे. परत हे केएम आहे आणि हे नायर आहे शेवटचं. तर थँक्यू.